तर ठाकरे बंधू निवडणूक प्रचाराचा नारळ हा संयुक्त सभेत फोडण्याची शक्यता आहे। निवडणूक प्रचार कार्यक्रमात मुंबई, नाशिक, ठाणे, पुणे इथं ठाकरे बंधूंच्या एकूण 6 संयुक्त सभा होण्याची शक्यता आहे। मुंबईत दोन्ही ठाकरेंनी संयुक्त सभा घ्याव्यात अशी पदाधिकाऱ्यांची मागणी आहे। तर निवडणूक प्रचार कार्यक्रमात दोघे भाऊ जास्तीत जास्त एकत्र दिसावेत ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे। तर ठाकरे बंधू निवडणूक प्रचाराचा नारळ संयुक्त सभेनं फोडण्याची शक्यता आहे। 6 संयुक्त सभा ठाकरे बंधूंच्या होतील अशा प्रकारचे संकेत मिळतात। यामध्ये मुंबई, नाशिक, ठाणे, पुणे इथे एकूण 6 संयुक्त सभा होण्याची शक्यता आहे। नाशिक, ठाणे, पुणे आणि मुंबईमध्ये दोन्ही ठाकरेंनी संयुक्त सभा घ्याव्यात पदाधिकारी ही महत्त्वाची मागणी आहे। प्रचारात दोघे भाऊ जास्तीत जास्त एकत्र दिसावेत ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे। तर मुंबई पश्चिम उपनगरामध्ये 1, पूर्व उपनगरामध्ये 1 आणि मुंबई शहरामध्ये 1 अशा मुंबईत एकूण 3 संयुक्त सभा होतील असं कळतंय। तर नाशिक, ठाणे, पुणे इथं प्रत्येकी 1 अशा एकूण 6 संयुक्त सभा व्हाव्यात अशी पदाधिकाऱ्यांची मागणी आहे। तर ठाकरे बंधूंच्या या सभांची निश्चितच राजकीय वर्तुळामध्ये एक प्रकारे उत्सुकता असणारे दोन्ही ठाकरे बंधू सभेमधून नेमकं काय संबोधित करतात, किती ठिकाणी आणि कशा प्रकारे संयुक्त सभांचं आयोजन करण्यात येणार आहे हे काही काळानंतर स्पष्ट होईल। आधी युतीची औपचारिक घोषणा, त्यानंतर जागा वाटप अशा अनेक महत्त्वाच्या घडामोडी सध्या ठाकरे बंधूंमध्ये आहेत। 6 सभा बापरे, त्याही जास्त घेतलेल्या आहेत त्यांनी। त्याच्यातल्या 1-2 कॅन्सल करण्याची शक्यता नाकारता येत नाही। कार्यकर्त्यांनी निवडणूक लढायचे, त्यांच्या जीवावर लढायचे। हे जे अहंकार आहे ना, कार्यकर्त्याला मैदानात सोडून द्यायचं, तूच लढन तूच मर, ही भूमिका त्यांची राहिलेली। आता महाराष्ट्राला कळलं की यांच्यापासून लोक दूर का जात आहेत। आणि ही महानगरपालिका ज्याला शहरी भाग मानला जातो त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये यांना यश मिळणार नाही, हे तेवढं सत्य आहे। महायुती जसं मुंबईमध्ये भक्कम आहे, तशी नाशिकमध्ये भक्कम आहे, तशी छत्रपती संभाजीनगरला भक्कम आहे, तशी नागपूरला भक्कम आहे, तशी कोल्हापूरला भक्कम आहे, तशी साताराला भक्कम आहे, कल्याण, डोंबिवली, ठाण्याला भक्कम आहे। 29च्या 29 महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकेल एवढा आत्मविश्वास आमच्यामध्ये आहे। कोणाच्याही किती आघाड्या झाल्या आणि कोणी एकत्र आलं तरी महायुतीला डॅमेज करू शकत नाहीत,